ऐसे घेतो पूरा है काम 25 ऐश करो कुछ लगा फुल स्लिप बोर्ड मध्ये नाही का भावाने 250 किलोमीटर गाडी चालवली नॉन स्टॉप. पोरांना मुतून पण दिला नाही अक्षरशः मी क्लब जाने का. मैं जब लोअर में आया हूँ वैसी एंट्री नहीं होगी मेरे को. नमस्कार मित्रांनो, तर परत एकदा स्वागत तुमचा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. काही तर खूप दिवस झाले आपले काय ब्लॉग येत नव्हते ना, मी व्हिडिओकडे जास्त लक्ष देत नव्हतो. आपलं जरा वेगळंच काम चालू होतं, पण आता टाइम भेटलेला आहे ना. 20 दिवसाचा चॅलेंज घेतलाय तुमच्या भावाने. काय तुमचा भाऊ चाललाय लडाखला बाईक कार ना. आहेत माझ्याकडला 4 जण. बाई लय मजा येणार रे, अफाट मजा करू आपण. टेन्शनचा विषय नाही. लय नवीन नवीन काय काय प्लेस पण फिरू. विषय असा आहे फक्त का पहिल्यांदा चाललो मी, मला तिकडचं काय माहित नाही ना. पॅकिंग केली मी 20 दिवसाची ना. 20 दिवसाचा चॅलेंज पण घेणार आहे इंस्टाग्रामवर. 20 दिवस रोज ब्लॉग टाकणार गाईज. तुम्ही चॅनलला कंटिन्यू राहा, सबस्क्राईब करा, ब्लॉगला लाईक करा आणि शेअर करा. पॅकिंग आता आपली झालेली आहे. इकडं भरलाय खाऊ, अख्खी बॅग पहिले खाऊने भरून घेतले ना. इकडं कपड्यांची, इकडं पण खाऊ आहे. तर गाईज ब्लॉग मध्ये लय मजा येणार आहे. आता इथून मी निघणार आहे बाय कार. आम्ही चाललोय, 4घच आहेत ना. आता ते घ्यायला येतात मला. आता पॅकिंग बिकिंग झाली, सगळं झालेलं आहे, काय विषय नाही. एक शूटर, दुसरा शूटर, तिसरा शूटर. आवाज रे जरा बायको आवाज दे जरा. तर फायनली आम्ही आता एकदम तयार मध्ये आहेत. फक्त बॅगिंगचा झोल करतोय गाडीमध्ये. बॅगी कशा टाकायच्या, कारण गाडी मोठी नाही, त्याच्यामध्ये बॅगी ठेवायला जागा नाही. विषय असा झालाय. तर आता बघू काहीतरी ऍडजस्ट करतो. आता इकडे शुभमला म्हणजे रात्रीचे 10 वाजले तरी पण त्याला चहाची तलप लागले. चहा पिऊन निघायला लागेल भावा. चाय इम्पॉर्टंट आहे. तो मेन माणूस तुम्हाला तो चौथा दाखवतो. त्याला म्हणजे त्याला उत्सुकता अशी आहे ना, तर भाई तुम्हाला बाहेर गेलो मी दाखवतो आणि काय केलं त्याच्यासाठी. आता नाही, त्याला एवढं थांबा जरा. कुठे रे तो, आवाज द्या त्याला. बोल. अच्छा तीनों गाड़ी खड़ी, तीनों में से कौन सी गाड़ी लेने की बता तू. तीनों में अभी पब्लिक अपनी ज्यादा हुई है तो अपन बिग डैडी निकालते हैं क्या. कलेक्शन है भाया, बात पे हेलो भाई कलेक्शन है. 7 नंबर लेके जाएंगे. हाँ, किधर हम जा रहे लद्दाख भाई लोग. लद्दाख जा रहे हैं. विषय योच 5ला बॅग भरले ना. आता वाजले 10, पण अजून काय आमची निघाची तयारी नाही. विषय असा आलाय, पूर्ण रफ्तार मध्ये जाणार. हा 170च्या स्पीडला. 170च्या स्पीडला नाही. आणि असते जाऊ घरी आता. नाही 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 22 चालवणार. तर काही विषय असा आलाय, गाडी आहे मोठी आणि काय? पण विषय बॅग ठेवायला जागा नाही. करायचा काय. आणि तसेच याची बॅग बघणार आणि शाहरुख हे हा. माझं झोपणार, चालवणार मी. शुभम गोरेची ड्रेसिंग बघू शकते आणि तुम्ही. तसेच अगदीच सुनले, अगदीच सुनले. तो गाडी लावतो कुठं. तसेच अगदीच कुंगले. अरे ती विषय बघ ना तू फक्त. टाकी पाहिजे, गाडीचा बंपर फाकलाय. काच खोल काच. अरे गाडी मी चालवणार भाव्या इकडं. हा गाडी तू गाडी मी चालवतो. चालवणार, तुम्ही झोपणार मग. कसं काय असेल सांग. गाईज माझी मी सोयी केलेली आहे. आपली पाणी बॉटल मस्त मोठी. विषय असा आहे, ही बॅग बॅगी ठेवायला जागा नाही. माझी परफेक्ट बसली. मी बारक्या 2 आणल्यात बाई. हा भाई, अब एक ब्लॉग बनाते हैं. हे क्या ब्लॉग चालू है ना. ब्लॉग निकलते ना. क्या निकलने का है बोल, क्या करने का क्या है तेरे को. हाँ चांगला ब्लॉग बनव. सब चलो रिकॉर्ड ब्लॉग आड होणार है भाई. इधर ही होएगा. इधर गैंग तयार है. ये बटकन चल. कैमरे में बोल. सेफ्टी के लिए आणि कैमरे. गाईज मारूनच आता आणली. भावांना आम्ही निघलोय. आता एक शॉट घेऊन दिसतो कसा बोलतो. शॉर्टचा विषय जोड ना. निघलोय 1 2 3. भाई चलो चलो. अब्बास भाई, चल भाई. भावेश भाई, हाँ शाहरुख भाई, हाँ, चल. शुभम भाई, गोरे, भाई. सबको संभाल के एकदम अच्छे से लेके जा. एकदम हमें क्या बोलता सुनो. चलो पैसे 25,000 रुपए मेरे तरफ से ट्रिप के लिए. गिनो क्या? हाँ, गिनो पहले गिनो. पहले यूज करो फिर इस्तेमाल करो. नहीं हाँ, फिर नहीं ऐसे घेतो हाँ, 25. पूरा है. जाओ ऐश करो. काम 25. ऐश करो कुछ लगा. कुछ मेरे को फोन करो. ठीक है ओके. साकी बहिणी मी डन, डन. चल भाई. तर गाईज आता आम्ही व्हिएतनामला पोहोचलोय. वियतनाम ने मालेगाव. मला माहिती आहे व्हिएतनामला नाही पोहोचलो, मालेगावला पोहोचलोय. आता भाऊ जरा गाडी चालून थकलेला आहे. आता भाऊ फुल स्लिप बोर्ड मध्ये नाही का भावाने 250 किलोमीटर गाडी चालवली नॉन स्टॉप. पोरांना मुतून पण दिला नाही अक्षरशः मी
Non-stop गाडी 250 नॉन किलोमीटर स्टॉप गाडी चालू चालू आहे ना. आता गाडी फक्त थांबणार आहे दिल्लीला. गाईज बघू शकता मध्य प्रदेश मध्ये पोहोचलोय. अख्खी रात गाडी चालवत होते म्हणजे लगातार चालू आहे ना. आता आम्ही थांबलो डिझेल टाकाला ना. खुशाल वर ब्रश करतात पेट्रोल पंपावर. का गाडीत बसायचा जायचा, गाडीत बसायचा जायचा. आत्ता गुड मॉर्निंग एकदम परफेक्ट झाली. फ्रेश वगैरे झालो. गाडीमध्ये डिझेल विझेल टाकला. सगळे भाई एकदम फ्रेश आहेत. आता मस्त नाश्ता बिष्टा करूया, निघूया पुढच्या प्रवासासाठी. विषय एवढाच आहे, फक्त गाडीमध्ये रनिंगच चालू आहे. अख्खी रात गाडी रनिंग होती. कुठं थांबली नाही, काय नाही, नुसताच चलो. अख्खा ड्रायव्हर इंटरनॅशनल. विशेष क्लोज आहे ना, सगळे ड्रायव्हरच आहेत. यो थकला का तो, यो थकला का तो. लोकेशन पण मस्त आहे. मस्त चहा बी पिऊ, नाश्ता करू. आपला आता लोकेशन थांबा डायरेक्ट दिल्ली. डायरेक्ट गाडी दिल्लीला थांबणार. गाईच गाडीची हालत बघू शकतो तुम्ही. काला डॉन झाला डायरेक्ट. शॉपचा विषय कंता रेस्टॉरंट आहे. डायरेक्ट गाडी आमची जावाला थांबते, बाकी कुठे थांबतच नाही. ती आपली ही शाला आहे ती. शालाच वाटते शाला आहे, ही. शाला. असा विषय आहे त्या. बघा जरा इकडे फक्त हवा आहे, बाकी काही नाही इथं. नाही तर मुताला काही जातो जरा मुतून मिथून येतो, जरा फ्रेश होतो भावांनो. विषय गंभीर आहे, सुसू करून येतो. सो गाईज आता मी पोचलोय कोटाला. दुपारचे वाजले असेल 3. आमची गाडी कुठं थांबत नाही भाई, कारण ड्रायव्हरच असं बसलंच का. सकाळी 9ला बसलो होतो गाडीत, तर मुताला पण नाही थांबवली आई. आता जेवायला तरी थांबवली नशीब नाही, एवढी भूक लागली होती. मिळाला असता हॉटेल माणसातले बेकार. आता इथं खाऊ पिऊन लास्ट स्टॉप कुठला आपला दिल्ली. डायरेक्ट गाडी दिल्लीला थांबणार. तो हॉटेल बिटेल घेऊन फ्रेश बिश होऊ. मस्तच ब्लॉग मी सगळं एडिट करेन. ब्लॉग पण मी टाकला नाही. पहिलाच ब्लॉग आपला पोस्ट नाही झाला. पहिला ब्लॉग लवकरच पोस्ट करतो मी. फक्त मला पोचू दे, रूम मध्ये जाऊन बसू दे रिलॅक्स. त्याला भेटू, जेवण जेवतो तुमचं मस्त मागवलं खातो पेतो मग निघू. आलो KFC ला भाई. शाहरुख भाई ने क्या मांगा है उसको ही नहीं भाई. इधर पेरी पेरी कर रहा है. तर भाई आता मला दिल्ली फक्त 2 तास राहिले. 2 तासात आम्ही दिल्ली पोहोचून. अवतार झालाय, खराब झालाय तो मस्त पैकी निघू. ब्लॉग गाडीत नुसता बनवायला काही एवढा वाटत नाही. त्यात गाडीला काय टाकायचं म्हणून त्या ब्लॉग नाही गाडीमधला. डायरेक्ट आपला लोकेशन आहे. लोकेशन यस. आता फ्रेश बी घेऊ सगळा म्हणजे विषय गंभीर. फ्रेश बी घेऊ, आंघोळ बिंगोळ करू. झालाय पाहिजे विषय असं झाला होता. कधी रूम मध्ये येतो, मस्त रूम आहे. रूम टाऊन विषय काहीच बघू शकता. अरे काच खराब आहे म्हणून तो, नाही तर नजारा बाहेर भारी आहे. तर मस्त आपली तयारी वयारी झालेली आहे. आपण मस्त फ्रेश झालो गाईज. आणि पब्लिक एवढी सतले म्हणजे असं झालं ना, एवढी कंटाळले ना का असा थांबला ब्लॉग पण काढून देत नाही. विषय असा आहे. आता मस्त आपण तयारी वगैरे झाली आपली. आता निघून मस्त बाहेर मस्त मस्त आपण बाहेर जाऊ, फिरू, दिल्ली बघू कशी रात की दिल्ली कैसी राहते पब्लिक. आता मस्त बाहेर निघू फिरू. अजून आपल्या गँगची जरा तयारी होते. मग आपण निघू इथून मस्त की जाऊ, खाऊ पिऊ काय आहे ते बघू. नाईट कशी असते दिल्लीची दाखवू तुम्हाला पूर्ण सगळा भाई. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. मस्त भेटू पुढे. चलो चलो आगे आगे. जीपी रोड कुठला अंतर रोड आहे काय माहित. मस्त वेगळी आता हॉटेलवरून बाहेर निघलो आहे. आता थैया करू बाहेर जाऊन आणि जरा दिल्ली फिरू. बाकी काय विषय भेटू त्याला पुढे. काही बघू शकता तुम्ही लोकेशन म्हणजे लय खतरनाक आहे भाई. टेबल रिझर्वेशन येणार आहे.
शुभम कॅफेचं नाव काय आहे? शुभम हे शुभम कॅफेचं नाव काय आहे? कॅफेचं नाव गुंबद. सो गाईज गुंबद कॅफे ते समोरच जामा मस्जिद आहे इथं आणि वरती टॉप फ्लोअरला इथं गुंबद कॅफे. लोकेशन सातारनाथ लय खतरी लोकेशन आहे भाई. तर आता मस्त इथे जेऊ घेऊ खाऊ मस्त की आमची ऑर्डर पण आलेली आहे हो गाईज. का भाई? हां पण आम्ही दोघं हुक्का पेत नाही हा काही. आपला पास्ता कुठे आहे? आमचा पास्ता आहे हुक्क्याशी काही संबंध नाही भावांनो. इथं लांब लांबचा विषय नाही भाई. आता मस्त खाऊ आणि जाऊ दिल्लीच्या रस्त्यावर फिरू जरा फोटोची शूट करू. तर मला पुढे दाखवतो काय होईल. जरा पोटपूजा करतो लय भूक लागली काय खाल्ला नव्हता. ॲक्टिव्ह मध्ये काय खाल्ला होता मला बाकी काही. चल भेटू.